नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आज मी बनवणार आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारी, पोटाला थंडावा देणारी चटकदार अशी कैरीची कढी। आतापर्यंत तुम्ही ताकाची कढी तर खाल्लीच असेल, पण आज ही कैरीची कढी नक्की एकदा ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कैरीची कढी करण्यासाठी या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे। कैरी ताजी घ्यायची, कडक असते ती कैरी घ्यायची। कैरीचा देठ कट करून घ्यायचा, त्यानंतर साल पूर्ण काढून घ्यायची। कैरी ही असते ती थंड असते आणि कैरीचा जेव्हा आंबा तयार होतो, आंबा हा उष्ण असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला वेळ भेटेल किंवा जेव्हा कैरी उपलब्ध असते त्यावेळेत कैरीचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी गुणकारी फायदेशीर असतात। कैरीचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे। या ठिकाणी किसून घेतली तरी सुद्धा चालेल, पण मी या ठिकाणी छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत। हे सर्व तुकडे आता एका कुकरच्या डब्यामध्ये घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व कुकरला याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता वाटणाची तयारी पाहूया। वाटणासाठी सुकं खोबरं किसलेलं 1 वाटी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा बेसन, थोडंसं आलं आणि लसूण, कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं। या ठिकाणी जर तुम्हाला सुकं खोबरं वापरायचं नसेल, तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते वापरलं तरी सुद्धा चालेल। आणि बेसन सुद्धा यामध्ये मी ह्या वाटणामध्येच मिक्स करते, कारण एक जीव होतं, एक सारखं होतं आणि जर आपण वरून त्या कढीमध्ये टाकलं तर त्याच्या गाठी वगैरे तयार होतात। आणि तिखटानुसार तुम्ही मिरच्या सुद्धा कमी जास्त यामध्ये करू शकता। यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं व हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। पहा, हे सर्व मसाले जे घेतलेले होते ते व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत। एक सारखं वाटण तयार झालेलं आहे। आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ, थोडासा गूळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। कैरी जी शिजवून घेतलेली आहे ती थोडीशी मॅश करून घ्यायची किंवा एखाद्या चाळणीच्या सहाय्याने जर गाळून घेतलं तरी सुद्धा एकसारखं कैरीचं पाणी मिळतं, किंवा विस्कच्या सहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने जर फेटून घेतलं तरी सुद्धा एकसारखं कैरीचं पाणी मिळतं, म्हणजे कढी दाटसर एकसारखी तयार होते। आता फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल छान गरम करायचं। त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची, पाव चमचा जिरे टाकायचे। जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण सुद्धा यामध्ये टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेवढ्या प्रमाणात तुम्हाला घट्ट कढी हवी असेल तेवढ्या प्रमाणात हे वाटण टाकायचं। हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची। कढीपत्त्याची पाने अगोदर टाकली नाहीत, कारण तेलात जर टाकली तर ते पटकन उडतात। आणि पाव चमचा हिंग टाकायचा। हिंग सुद्धा तेलात टाकल्यानंतर पटकन जळण्याची शक्यता असते, म्हणून मी वरून मसाल्यामध्ये हिंग टाकलेला आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मसाला छान भाजून घ्यायचा। त्यानंतर जे कैरीचं पाणी तयार केलं होतं आपण ते पाणी यामध्ये ओतायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं वरून यामध्ये पाणी ओतू शकता। एकसारखं हलवत राहायचं। कढीला उकळी येईपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं एकसारखं, म्हणजे कढी फुटत नाही। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा गूळ टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। एक 5 ते 7 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची, गॅस बंद करायचा। कैरीच्या कढी सोबत तोंडी लावण्यासाठी म्हणून मी कैरी चाट बनवते। त्यासाठी कैरीच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतल्या आहेत। त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा चाट मसाला टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। पहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। अप्रतिम हे चाट लागतं। तयार आहे मस्त कैरीचं चाट। पहा, आज या ठिकाणी कैरीची कढी, गरम गरम वाफळता भात, त्याचबरोबर कैरी चाट अप्रतिम लागतं। या ठिकाणी तुम्ही जर तोंडी लावण्यासाठी पापड जरी घेतला तरी सुद्धा चालेल, पण कैरीची कढी आहे म्हटल्यानंतर कैरी चाटच अप्रतिम लागते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।